भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। सर्व उपस्थित शेतकरी शेतमजूर आमचे दिव्यांग बांधव, खरं तर दिल्ली मुंबईतून सगळीकडे नेते येत असताना मी एक विदर्भातला या पश्चिम महाराष्ट्रात नेता म्हणून नाही तर एक शेतकऱ्याचा कार्यकर्ता म्हणून आलेलो, लक्षात घ्या। मी पाहतोय गेल्या 20-25 वर्षामध्ये या राजकारणी लोकांना तुमचं आमचं वाटोळं कसं केलं ते वेगळं सांगायची काही गरज नाही आहे। मित्रो, राजभाऊ शेट्टीची लढाई हे एका समाजाची, एका जातीची, एका धर्माची नाही आहे। तुम्ही आम्ही जे काही 20 वर्षापासून काम करत असेल या चळवळीत उभे राहिले असणार, तर ही लढाई मिटू नये, ही लढाई जाती धर्माच्या नावानं थांबू नये, तर ते अधिक आक्रमक आणि अधिक मजबूत व्हावी। मी पाहत होते टीव्हीवर का सगळ्या पक्षातले लोक त्या उमेदवारासाठी इथे येत होते। म्हटलं आपणही शेट्टी साहेबांच्या या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून गेलो पाहिजे। या साध्या भूमिकेतून मी इथं आलो आहे, मी काही नेता म्हणून आलो नाहीये। दिग्विजय ज्या पद्धतीने बोलले, इथे जे काही कार्यकर्ते आहे यांनी सगळ्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणारी लोक आहे। असं नाही एखाद्या पक्षातल्या लोकांनी चिकन मटन आणि दाबा बटन अशातल्या विचाराची लोक इथं नाहीये। आणि तुमच्या आमच्या समोर जे काही गणित मांडलं जातं ते गणित किती चुकीचे आणि किती धार्मिकतेवर नेण्याचा प्रयत्न करताय ते सुद्धा तपासणं गरजेचं आहे। मित्रो, छत्रपती शिवरायानं म्हटलं होतं का पिकाच्या देठाले हात लावू नका। छत्रपती शिवरायाचा झेंडा भगवा होता म्हणून आम्ही छत्रपतीला मानतो असं नाहीये। छत्रपतीचा झेंडा भगवा असण्यापेक्षाही तो शेतकरी शेतमजुरासाठी खऱ्या अर्थानं मजबूतीने पकडला होता म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत। हा अजेंडाचा प्रश्न आहे। झेंडा कोणत्या रंगाचा आहे ते आम्हाला माहित नाही, पण तो झेंडा पकडला ना तो माझ्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामकरी आपला असेल, आमची दुखी असेल, जे जे काही कष्टकरी असेल कामकरी असेल त्यासाठी छत्रपतीनं रयतेचं राज्य उभं केलं आणि सैनिकाला बजावून सांगितलं खबरदार जर शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले हात लावान तर कापले जाण असा म्हणणारा राजा। आता तर हरामखोरो तुम्ही आमच्या खिशात हात टाकायला लागले। अरे शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले पिकाले म्हणत नाही, पिकाच्या देठाले। सरकार जर शेतकऱ्याच्या खिशात हात टाकत असेल तर ते हात छाटण्याची ताकद तुमच्या आमच्यात आली पाहिजे। तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे मला माहित नाही। त्याचा धर्म त्याचा प्रिय असू दे, त्याची जात त्याची प्रिय असू दे, पण आमचा बाप एकच आहे आणि तो शेतकरी आहे, लक्षात असू दे। तुम्ही एका इकडे गर्व से कौम हिंदू आहे असं म्हणत असाल, कोणी गर्व से कौम मुसलमान आहे असं म्हणत असाल तर ते जरूर म्हणा, पण एक नारा तो इस देश में ऐसा भी लगना चाहिए, गर्व से कौम किसान है इस देश की शान है। हा शेतकरी एका दाण्याचे 100 दाणे करणारी औलाद आहे आमची, पण कारखानदाराच्या घरी नफा जात आणि शेतकऱ्याच्या वाट्याला तोटा येत। जयंतराव, तुम्ही अर्थमंत्री होते, तुम्ही या राज्याचे 2-3 वेळा अर्थमंत्री होते। अगर छत्रपति शिवाजी महाराज को अगर मानने वाले होंगे तो हमको भी बता दो। जयेंद्र, तुमच्या बजेट मध्ये शेतकऱ्याचा हिस्सा किती ठेवला ते पहिले सांगा।
5,00,000 कोटीच्या बजेटमध्ये जेव्हा जयंतराव वित्त मंत्री होते, या राज्याचे जेव्हा ते अर्थमंत्री होते, तेव्हा 3 ते 4 लाख कोटीचं बजेट होतं. त्या बजेटमध्ये अपंगाचा वाटा किती होता जयंतराव? त्या बजेटमध्ये माझ्या शेतकऱ्याचा वाटा किती ठेवला होता? अगर तुम मर्द हो तो हमें भी बता दो. अरे 3 लाख 4 लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या शेतकऱ्याला 20,000 कोटी फेकून मारल्या जातं. फक्त लढाई धर्म की नहीं है, हक की है, हमारी हक की है. ये लड़ाई हमारे हक की है. त्या 3 लाख 4 लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही 2.25 लाख रुपये 20 लाख लोकांना दिले. फक्त 20 लाख. आणि 7-8 कोटी मध्ये असणाऱ्या आमच्या शेतकऱ्याच्या माथी आले फक्त 20,000 कोटी. का आम्ही पेटून उठत नाही? ही लढाई एका जातीची धर्माची नाही आहे मित्र. ज्या काँग्रेस वालेला आता पुडका आला, त्या काँग्रेस वाल्यांनी 2004 मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला. 2004 मध्ये स्वामीनाथन स्थापित केल्यानंतर 2 वर्षानंतर स्वामीनाथननी मेहनत केली. 2006 मध्ये स्वामीनाथनचा आयोग पूर्ण झाला. पण 10 वर्ष काँग्रेस होती पंजा घेऊन. 10 वर्षात एकही शिफारस काँग्रेसनं मान्य केली नाही. तुम्हाला पाडून बीजेपी का आली? कारण तुम्ही करंटे निघाले खऱ्या अर्थानं. म्हणून तुमच्या मनगडात ताकद नव्हती. आम्हाला पंजा सांगत होते, पण आमचा हात तोडण्याची व्यवस्था तुम्ही करून ठेवली होती काँग्रेसमध्ये. स्वामीनाथनांचं काय म्हणणं होतं? मी माझ्या गाडीत बसता बसता आमच्या तरुणाला विचारत होतोय का उसक किती येतोय तुमच्या एका एकरीमध्ये. कोणी सांगत होतं 40 टन, कोणी म्हणत होतं चांगला पिकला तर 80 टन. स्वामीनाथन काय म्हणताय? उत्पादन नाही, उत्पन्न वाढलं पाहिजे. उत्पादन बढ़ने से नहीं बढ़ता काम, खिशात पैसे किती येतं. आम्ही 40 टनाचा ऊस आम्ही 80 टनावर घेऊन गेलो. पैसे 40 टनाचे येत असत तर त्यामध्ये शेतकऱ्याचं भलं होऊ शकत नाही. स्वामीनाथनची पहिली आणि खऱ्या महत्वाची शिफारस कि उत्पादन बढ़ने से कुछ नहीं होगा, उत्पन्न बढ़ना चाहिए. उत्पन्न म्हणजे पैसे जास्त आले पाहिजे. अरे 200 रुपयानं जरी काटा मारला जयंतराव तर 3 एकर शेतकऱ्याचे आम्ही पाहतोय 24,000चा जपकट केलाय तुम्ही. अरे तुम्हाला मत नाही. जे मत मागायला येणार ना त्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ घेणं गरजेचं आहे. अरे 3 एकर वाल्या शेतकऱ्याचे जर 24,000 पर इयर तुम्ही जर आम्ही पाहतोय आमच्या खिशात तुम्ही हात टाकत असाल तर गणित आम्ही पाहतोय ही लढाई हक्काची आहे, तुमची आमची आहे. मित्र, काँग्रेसवाल्यांनी आता सांगितलं, राहुलजी गांधीनं मोठ्या जोरजोरानं भाषण केलं आणि काँग्रेसवाला असे म्हणत होते राहुलजी मैं 1 लाख लूंगा महिलाओं के लिए और 1 लाख दूंगा युवाओं के लिए. या देशाची लोकसंख्या 1,30,00,000. आता 1,30,00,000 जर आपण जर जुगाड पकडलं तर 30 कोटी लोकांना पैसे वाटावं लागल. देशाचं बजेट आहे 45 लाख कोटीचं. किती आहे? 45 लाख कोटीचं. 1 लाख जर 30 लोकांना दिलं, 30 कोटी लोकांना, तर बजेट मध्ये काय शिल्लक राहून राहिले? जुमला आहे. मोदी ने सांगितलं 15 लाख दूंगे, अभी तक नहीं आए. कहा छुपे है वो बताओ हमको. अरे काही सांगायचं, कुठल्याही पद्धतीने आम्हाला सांगतोय गुंतून ठेवायचं. अरे आम्हाला तुमची हा भिकार चोड योजना पाहिजे नाही. आम्हाला भाव द्या, आम्ही तुम्हाला पगार सुरू केल्याशिवाय राहणार नाही. हे धंदे तुम्ही बंद करा. 6,000 रुपये वर्षानं द्यायचे किसान सन्मान निधी मधून आणि जीएसटी मध्ये 18% कपात करून 10,000 आपलेच घिसकून घ्यायचे. ही व्यवस्था बंद करावं लागेल मित्र. काँग्रेसचा पाळा वाचला. आम्ही जर पाहिलं तर बीजेपीनं 2004 मध्येच्या
जाहीरनाम्यात असं म्हटलं होतं का 50% नफा धरून भाव देऊ. भाई और बहनों, 50% मुनाफा लेके भाव मिलेगा. गायब झालं, कोणी विचारलं नाही. आमचे पक्षातले पक्के लोक आहे, बाप मेला तरी 72 नेतानी मेला पाहिजे. असे काही गुलामाची औलाद आहे प्रत्येक पक्षामध्ये. बाप मेल्याचं दुःख नाही लोकांना, नेत्या मेल्याचं दुःख जास्त होते. गुलामीत ठेवण्याची व्यवस्था आहे व्यवस्थित. 50% नफा धरून भाव देण्याची व्यवस्था केली बोलले होते मोदीजी. 2004 मध्ये 50% नफा देऊन भाव देऊ म्हणे, आणि 2019च्या जाहीरनाम्यात जाहीरनामा बदलला आणि सांगितलं उत्पादन वाढून देऊ म्हणे. तुमचं मेहनत आम्ही करणार, उत्पादन तुम्ही कसं काय वाढवणार आहे. सगळं आम्हाला व्यवस्थित चिवत्या बनवायचं काम करताय. आम्ही एवढे मूर्ख थोडे राहिले. काल योगीजी आले आणि योगीजीने म्हटलं, भाई कांग्रेस मुस्लिम आतंकवाद लाना चाहती है और हमको बोलती है कि तुम भगवा आतंकवादी हो. हे मुस्लिम भगवा काही आतंकवाद नहीं है. ते म्हणता ना, मुस्लिम भी खतरे में नहीं है और हिंदू भी खतरे में नहीं है. खतरे में तो किसान है भाई, हमारा मजदूर खतरे में आया है. हे तुम्हाला आम्हाला सगळ्या पद्धतीने व्यवस्थित धर्म आणि जातीच्या नावाने घुमवण्याचं काम करताय. एका इकडे सांगायचं मुसलमानाचं नाव, दुसऱ्या इकडे सांगायचं हिंदूचं नाव. धर्मामध्ये आम्ही पाहतोय भांडण निर्माण करून आमच्या तरुण पोराच्या हाती धर्माचे झेंडे हाती देऊन आमच्या बापाचा खून करण्याचा प्रयत्न होत आहे. कश्मीर से कन्याकुमारी तक अगर कोई आतंक है तो किसान के खिलाफ है. 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. 3.5 लाख. एक गाव उद्ध्वस्त झालं. एका तालुक्याची संख्या नाही तेवढ्यापेक्षा जास्त आम्ही पाहतोय उद्ध्वस्त शेतकरी झालेला आहे. तरी आम्ही पेटून उठत नाही, याचं दुःख आहे. आज राजू शेट्टी साहेबांसारख्या माणसाला फिरायची गरजच पडली नसते. तुम्ही जर शेतकरी म्हणून जर या मतदारसंघातला प्रत्येक माणूस उभा राहिला असता तर मी सांगतोय जातीपाती धर्माचे सगळे गणित बाजूला ठेवून एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून खासदार व्हायला वेळ लागत नाही. इथं शेतकऱ्याची संख्या आम्ही पाहतोय 8 लाख आहे. 8 लाख लोक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी आहे. अरे जाती धर्माच्या भानगडीतून बाहेर जर निघून गेलात आणि शेतकरी म्हणून मत जर मारलं तर मी सांगतोय शेतकऱ्याचे चांगले दिवस यायला वेळ लागत नाही. पण आम्ही शेतकरी म्हणून मतच मारत नाही. आम्ही त्या शेतकऱ्यामध्ये जात पाहतोय. कोणी ओबीसी पाहतोय, कोणी मराठा पाहतोय, कोणी एससी पाहतोय, कोणी मुसलमान पाहतोय, कोणी हिंदू पाहतोय. आणि इथंच या शेतकऱ्याची चळवळ तफा होऊन जात आहे भाऊ. लढता लढता आमचं आयुष्य आता शेवटच्या टप्प्यात यायला लागलाय. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. 115 वेळाने 16 वेळा रक्तदान केलं. मी माझ्या मतदारसंघात 20 वेळा निवडून येत असताना एकही डाव कोणाचा पाठिंबा घेतला नाही. क्योंकि हम गुलामी दिल्ली और मुंबई वालों की नहीं करते, हम गुलामी आपकी करेंगे. आम्ही शेतकऱ्याची गुलामी करू, तुमच्या हरामखोरीची आम्ही गुलामी करणार नाही. आम्ही जानदार लढायला तयार आहोत, तुमच्यासाठी रक्त व्हायला तयार आहोत, तुमच्यासाठी मरायला तयार आहोत. पण तुम्ही आमच्यासाठी किती मजबूतीने उभं राहताय ते महत्वाचं आहे. मित्र, लाख आंदोलनापेक्षा एक मत महत्वाचं आहे. 100 आंदोलनाले एक मत भारी पडू शकतं. तुकडोजी महाराज असं म्हणायचे, लाकडाचा देव तेले अग्नीचं भेव, सोन्याचा देव तेले चोराचं भेव, राजकारणी देव तेले मताचं भेव. मित्र, तुम्ही आम्ही सगळे मिळून जर एकत्र व्हायला लागले, सगळे कुंभी असन, मराठा असन, तेली असन, माडी असन, धनगर असन, भोई असन, जे काही 18 पगड जातीचे लोक शेतकरी म्हणून एकत्र व्हायला लागले, तर हे पक्ष सगळे खाली झाल्याशिवाय राहत नाही. सगळे पक्ष खाली होते. 45 लाख कोटीच्या बजेटमध्ये 2019 मध्ये 3% 9 पॉइंट आमच्यावर खर्च होत होता. शेतकऱ्यावर किती?
3.9%. आता निवडणूक सुरू आहे आणि निवडणुकीच्या या बजेटमध्ये 45 लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्यावर खर्च 1% कमी केला शेतकऱ्यावर. कोणी विचारत नाही. पशुधन विकास जो केंद्र सरकारची योजना आहे ती 15% कमी केली. किसान सन्मान जे काही योजना आहे ते 66,000 कोटीची होती ते 6,000 कोटीवर आणले. कोणते शेतकरी कापले लक्षात घ्या मित्र. आम्हाला सगळं फुग्यात ठेवण्याचं काम एकंदरीत होत आहे. तुमच्या आमच्या पोरईच्या नावानं आम्ही पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचा ते गेमिंग मध्ये तो सचिन तेंडुलकर, गेमिंगची जाहिरात करणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर. कुठे चाललाय देश? तुमच्या आमच्या सगळे व्यापाराचे पोरं गिरं त्याच्यामध्ये आत्महत्या किमान 350 वर आत्महत्या झाल्या महाराष्ट्रामध्ये. आम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे कोणी. आम्ही सचिन तेंडुलकरच्या घरावर मोर्चा काढला. राजूजी शेट्टी साहेब आले, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सन्माननीय राजू शेट्टी यांचे या ठिकाणी शुभागमन. स्वाभिमानी लढणं, स्वाभिमानी जगणं, स्वाभिमानी वागणं, स्वाभिमानी पक्षाचं स्वाभिमानी नेतृत्व, शेतकऱ्यांचा मान सन्मान अभिमान, शेतकऱ्यांचा स्वाभिमान. सन्माननीय राजू शेट्टी यांचं या ठिकाणी शुभागमन. एकच गट्टे, एकच गट्टे, एकच गट्टे. येऊन येणार कोण? समोर वाट करून द्या, व्यासपीठाकडे जाऊ देत साहेब. सहकार्य करा. राजू शेट्टी यांचं या ठिकाणी शुभागमन. मनस्वी स्वागत, मनस्वी स्वागत, मनस्वी स्वागत. कार्यकर्त्यांनी सहकार्य करा. थांबा. बच्चू भाऊंचं भाषण कंटिन्यू होण्यात शांतता राखा. थोडं एकदा बोल भारत माता की जय. येणार 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 कोण? राजू शेट्टी शिवाय हायच कोण? धन्यवाद. एकच गट्टे, राजू शेट्टी. मित्र, अतिशय चांगलं वातावरण. या पूर्ण मी जेव्हा फिरत आलोय, दिवसभर फिरत होतोय, लोकांना प्रश्न विचारत होते. जे 2 उमेदवार आहेत त्याच्यावर एकही गुन्हा शेतकऱ्याच्या हितासाठी दाखल नाही. पण एक बट्ट आम्ही पाहतोय मर्द मावळा राजूजी शेट्टी आहे. शेकडो गुन्हे ज्यांनी शेतकऱ्यासाठी दाखल करून घेतले आहे. मित्र, आता थोडं 2-5 मिनिटं बोलतो आणि संपवतोय. अपना भिडो 75व्या वर्षामध्ये कोण सुखी झाला आणि कोण श्रीमंत झाला, व्यवस्था कोणाच्या बाजूने उभी राहिली. आता आम्ही पाहतोय 14 लाख कोटी रुपये ज्या 3 लोकांचे माफ झाले आणि हे माफ करताना कुठल्याही प्रकारचा विरोध संसदेमध्ये झाला नाही. एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. हाच आसूड आम्हाला मुंबई दिल्लीला पाठवायचा आहे. वेळ आहे आपल्याला. थोडं 5 मिनिट शांत बसा. मी मगा सांगत होतो का बजेट मध्ये आमचा हिस्सा किती आहे, बजेट तुमच्यासाठी आहे का नाही आहे हे पाहण्याची गरज आहे. आणि मी काल पाहिलं, एका दाण्याचे 100 दाणे करणाऱ्या शेतकरी मरता आणि कारखानदार तुपाशी झोपतं व्यवस्थित. दगड फोडणारा मजूर जो आहे
तो त्या दगडाचे मार मेहनतीनं 4-5 तुकडे करतं आणि तो रस्त्यावर टाकत राहतं. मित्र, त्या दगड फोडणाऱ्या मजुरीला मजुरी भेटतं फक्त 300 रुपये. लढाई विषमतेची आहे, ही लढाई विषमतेची आहे. आता 1500 रुपये जर त्या इंजिनियरला फक्त मोजमाप करायसाठी भेटत असत आणि दगड फोडणाऱ्या मजुराला फक्त 300 रुपये भेटत असत, तर तुम्ही आम्ही सगळे मिळून त्याच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे. हे आंदोलन करण्याची वेळ नाही आहे, हे मत मारण्याची वेळ आहे. सबका साथ सबका विकास का है, और गांव वाले को 2.5 लाख और हमको 1.25 लाख, कहा सबका साथ सबका विकास है. मित्र, आम्ही पाहतोय कलेक्टरला 2.5 लाख रुपये पगार भेटत असत आणि 3 एकर ऊस पेरणाऱ्या शेतकऱ्याला 15,000 रुपये महिना भेटत नसन, तर मोदीजी सबका साथ सबका विकास कहा गया है. गिने चुने लोगों के साथ आप खड़े हुए. 14 लाख कोटी रुपये तुम्ही माफ केले 4-5 लोकांचे. आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्हाला आठवली नाही. शिंदे साहेबांनी या दिव्यांगांचं मंत्रालय उभं केलं, ते आमच्या त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण याचा पगार 3-3 महिने भेटत नाही. बच्चू कडू आमदार आहे, 2.5 लाख रुपये 5 तारखेच्या आत भेटत. कलेक्टरचा पगार 5 तारखेच्या आत होत. तुमच्या गावच्या तलाट्याचा पगार 5 तारखेच्या आत होत, पण दिव्यांगाचा पगार 3 महिने भेटत नाही. कौन आवाज उठाएगा इसके लिए, कौन खड़ा होगा इसके लिए. एमआरएस मध्ये मजुरी करणाऱ्या मजुराला 3-3 महिने पगार भेटत नाही. घरकुलाचे हप्ते 3 वर्ष भेटत नाही. कोणी आवाज उठवायला तयार नाही. गरीबाचं कोणी राहिलं नाही, कारण जातीपाती धर्माचे झेंडे हाती पकडले आम्ही. कोणी निळा घेऊन फिरतय, कोणी भगवा घेऊन फिरतय, कोणी हिरवा घेऊन फिरतय, पण शेतकरी मरत त्या शेतकऱ्याचा झेंडा घेणारा एक राजूजी शेट्टी आम्हाला काही करून पाठवायचा. ही लढाई फक्त आम्ही पाहतोय या कोल्हापूर सांगली पुरती मर्यादित नाही. यहाँ का एक अगर शेर किसान के नाम पर अगर संसद में जाएगा तो हिंदुस्तान भी खड़ा होगा आपके साथ खड़ा होगा. ही लढाई तुम्ही आमच्या प्रश्नाचे आमचा आवाज तिथे पाठवायचा आहे. मित्र, आम्ही विधानसभेत बच्चू कडू आहे आणि संसदेमध्ये आमचे राजू शेट्टी गेले पाहिजे या विचारानं कामाला लागा. ही लढाई शेतकरी शेतमजुराची अधिक मजबूत करा. जातीपाती धर्माची लढाई बाजूला ठेवून, ज्याचे काय गणित मांडलं जात असेल ते सगळे बाजूला ठेवून, कोण मुसलमान कोण हिंदू अशा प्रकारचे जे काही भडकाऊ भाषण असेल त्याला थोडं बाजूला ठेवा. एका इकडे हिंदू आणि मुसलमान अशा प्रकारची लढाई दाखवल्या जातं, दुसऱ्या इकडे हिंदू मध्ये ओबीसी आणि मराठा आणि एससी अशी लढाई दाखवल्या जातं. ज्या ज्या षडयंत्रात तुम्हाला फसवायचं आहे तसं तसं फसवण्याची व्यवस्थित भूमिका आम्ही पाहतोय हे दोन्ही पक्ष करतोय. मित्र, तुम्ही आम्ही कट्टर डोक्यात रात्रभर विचार करून तुम्ही म्हटलं पाहिजे, होय मी शेतकरी आहो आणि मी शेतकरी आहे, तर बटन मात्र शिट्टीची दाबल्याशिवाय राहणार नाही अशी खुणगाठ घातली पाहिजे. आणि इथून लोकसभेच्या निवडणुकीनंतर संपूर्ण राज्यामध्ये राजूजी शेट्टी आणि आम्ही अख्खा महाराष्ट्र पायाखाली पिंजून काढल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई अधिक मजबूत केल्या जाईल. जयंत आप जितना दबाएंगे हमको उतना उथल के आके आएंगे. तुम्ही जेवढं दाबण्याचा प्रयत्न कराल उतना और उठकर हम आपको दबा देंगे चुनाव के अंदर. आणि आपल्या सर्वांना अधिक जास्त वेळ राहत नाही, 20 मिनिटं राहिले. राजूजींचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. एक योद्धा तुमच्या आमच्यासाठी लढत आहे आणि त्या योद्ध्याच्या पाठीशी जात धर्म पंथ म्हणून नाही, तर मी शेतकरी शेतमजूर म्हणून उभं राहण्याची खऱ्या अर्थानं तुमची गरज आहे. मित्र, तुमच्या एवढ्या एका दिवसाची एक सहानुभूती म्हणून, एक हक्काची लढाई म्हणून, एक आमचा माणूस म्हणून ही लढाई तुम्हाला जिंकून द्यायची आहे. मी उगाच काही 800 किलोमीटरहून इथून आलो नाही, असं कुठल्याही प्रकारचं आमचं बोलणं झालं नाही.
पर मनाले वाटला अगर वहां दिल्ली से अगर मोदी जी आते हैं और मुंबई से अगर उद्धव जी आते हैं तो अमरावती से बच्चू कडू भी आ गया है. एका शेतकऱ्यासाठी एक शेतकऱ्याचा मुलगा प्रचाराला आला आहे आणि ही लढाई शेतकरी जिंकत का तुमच्या जातीपाती धर्माचे लढाईवाले जिंकत हे दाखवून द्यायचे आहे. आणि आम्हाला सांगायचं आहे का किसान ही जितेगा. जाती आणि धर्माच्या लढाई इथं बाजूला ठेवून मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही खासदार केलाय राजूजी शेट्टींना आणि एक आवाज तिथं अधिक मजबूत होण्यासाठी तुमच्याकडून अपेक्षा आहे मित्रहो की ही अपेक्षा तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराच्या प्रश्नासाठी अतिशय मजबूतीनं मन लावून घरोघरी जाऊन एक एक फोन करून ही लढाई जिंकवा. कांद्यावर निर्यात बंदी केली. देशाच्या पातळीवर विदेशात 6,000 रुपये क्विंटल कांद्याचे भाव आहे आणि आम्ही 1,300 रुपये विकतोय. हा बदला घ्या नाही तुम्ही. हा बदला घ्यायची वेळ आहे. निवडणूक चालू आहे. कापसाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, तुरीचे भाव पडले, ऊसाचे अजून हप्ते पैसे भेटले नाही. उधारीत आहे. आपणही सांगून द्या आमचंही मत उधारीत आहे. जिल्हा परिषदले देऊन देऊ. खासदार केले नगदी मत आम्ही राजूजी शेट्टींना देणार असं सरळ सांगा आणि हिसाब चुकता करून टाका. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.